नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शरीरावरील तीळ काय दर्शवतात। ते तीळ काहींना जन्मापासून असतात तर काहींना नंतर यायला लागतात। हे आपल्या शरीरावरील तीळ आपल्यासाठी शुभच असेल असं नसतं। काही तीळ आपल्याला सुंदरही दर्शवतात, पण त्याचबरोबर ती लोक भाग्यशालीही असतात। या व्हिडिओमध्ये जाणून घ्या चेहऱ्यावरील कोणते तीळ शुभ असतात किंवा कोणते तीळ अशुभ असतात। तर सगळ्यात पहिले जाणून घ्या, उजव्या भुवयाच्या वर तीळ असलेली व्यक्ती खूप पैसा कमवते। ह्या व्यक्तींकडे नेहमी पैसा येत असतो। माता लक्ष्मींची त्यांच्यावर कृपा असते, त्यामुळे पैसा त्यांच्याकडे नेहमी कशा न कशा मार्गाने येत असतो। त्यानंतर ओठांच्या वर उजव्या बाजूस तीळ असलेल्या व्यक्तींचे दाम्पत्य जीवन खूप प्रेममय असते। त्यांना चांगले, सुखी व आनंदी जीवन मिळते। खालच्या ओठांवर तीळ असल्यास त्या व्यक्ती खाण्यापिण्याचे शौकीन असतात। त्यांना नेहमी चांगले, चटाकेदार व तोंडाला चविष्ट असलेले पदार्थ नेहमी खायला आवडते। त्यानंतर कपाळावर मध्यभागी तीळ असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान असते। ज्या क्षेत्रात काम करतात तिथे यश निश्चित असते। खास करून महिलांच्या कपाळावर तीळ असेल तर त्या लक्ष्मीच्या रूपात असतात। अशा व्यक्ती जीवनात खूप भाग्यवान असतात। त्यांनी कोणतेही काम केले तरीही त्यांना तिथे यश मिळतच असते। त्यानंतर ज्या व्यक्तींच्या अंगठ्यावर तीळ असतो ते लोक खूप मेहनती व धाडसी असतात। त्यांच्या अशा स्वभावामुळे त्यांना त्यांच्या मेहनतीचं व प्रामाणिकपणाचं फळही त्यांना मिळत असतं। त्यानंतर ज्या व्यक्तींच्या छातीवर डाव्या बाजूला तीळ असतो त्या व्यक्तींचे विवाहास विलंब होतो। त्या व्यक्तींचे लवकर लग्न जमत नाही किंवा काही ना काही अडचणी येतच असते। तर आजसाठी एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या आदिगुरु फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।